नमस्कार, मी विनायक सावंत. मागे जे व्हिडिओ आपण केला होता तो चुकून माझ्याकडून डिलीट झाला, कारण नेटवर्क गेलं. नेटवर्क गेल्यामुळं ते परत रिफ्रेश करायला गेलो आणि चुकून माझ्याकडून ते डिलीट झालं. त्याबद्दल प्रथमतः मी आपली सर्वांची माफी मागतो. आणि असू द्या, काय होतं, टेक्निकल प्रॉब्लेम असतात, चुका होत असतात. तर आजचा जो विषय आहे, नातेपुते शहरातील येणे, जागा, महत्त्वाचे माहिती, तर त्या संदर्भात आज मी इथं लाईव्ह येत आहे. आणि लाईव्ह येण्याचं कारण हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण जे फेसबुकला आज करतोय किंवा ह्याच्या अगोदर जे केलेलं आहे येण्यासंदर्भात, हे सगळे जनजागृती, म्हणजे नागरिकांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी, त्यांना फसवणूक होऊ नये, यासाठी आपण ते जनजागृतीसाठी फेसबुक लाईव्ह करत आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं एखादी जत्रा असते किंवा यात्रा असते किंवा एखादा सोहळा असतो, त्यामध्ये ज्या पद्धतीने लोक एकत्र येतात, लोकांना अनेक प्रकारचे मनोरंजन करणारे यंत्र सामग्री असतात, त्यावेळेस तिथं अनेक प्रकारचे चोर किंवा लुटारू तिथे येतात, हे आपल्याला माहिती आहे. तसंच की नातेपुते शहर असेल किंवा इतर शहर असतील, हे डेव्हलपमेंट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे लोकांचा आता इकडे येण्याचा कल वाढायला चाललेला आहे, शहर होत चाललेलं आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की रोजगार निर्मितीसाठी, व्यवसाय उद्योगासाठी, शिक्षण क्षेत्र असेल, दवाखाने असतील, या सगळ्या सुविधा तिथे मिळत चाललेल्या आहेत. त्यामुळे तिथं इतर खेड्यापाड्यातल्या आसपासच्या लोकांचं तिथं डेव्हलपमेंट व्हायला चालू होतं. म्हणजे जागा खरेदी करणं, घरासाठी जागा खरेदी केल्यावर घर बांधणं, अशा प्रक्रिया होत असतात. हे त्या बिल्डर्स लोकांना, भूमाफियांना, लुटारूंना, दलालांना माहीत असतं. त्यामुळे ते काय करतात, इथं त्यांचं पाय रवण्याचं काम करत असतात. आणि ते लोकल अथॉरिटीला आणि लोकल काही लोक असतात जे हे असे व्यवहार करत असतात, अशा लोकांना हाताला धरून ते त्या पद्धतीने काम करत असतात. म्हणून लोकांची फसवणूक होऊ नये ह्या उद्देशाने आपण हे आजचं फेसबुक लाईव्ह करत आहे. त्यामुळे येणे नक्की काय, त्याच्याविषयी आपल्याला माहिती असावी, ह्यासाठी आपण हे आजचं लाईव्ह करत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की काही गोष्टी आहेत त्या आपण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, एखादी जागा असेल, ती प्रॉपर्टी ज्या व्यक्तीची आहे, त्या प्रॉपर्टीसाठी असणारा जो काय अभिलेख आहे, त्यामध्ये 7/12 असेल, सिटी सर्वे असेल, किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल, किंवा इतर कुठलाही अभिलेख असेल की तो त्या जागेचा मालक आहे हे सिद्ध करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु काही लोकांची अशी कंडिशन असते की अशा लोकांना माहीत नसतं की समजा आपली जागा आहे, ती जागा पुढे विक्री करायची असेल तर त्याविषयी त्या लोकांना, जागा मालकाला माहिती नसतं. त्यामुळे ते काय करतात की डीड करतात, की दुसऱ्या कोणाला तरी डेव्हलपर्सला ते देतात आणि त्या डेव्हलपर्सच्या अनुभवाने ते पुढे डीड करून ते पुढे विक्री करत असतात. अशा पद्धतीचं प्रक्रिया सुरू असते. मग ह्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा काय लक्षात घेतलं पाहिजे किंवा काय आपण लक्ष दिलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, हे तुम्हाला इथं सांगण्यासाठी मी एक बेसिक नॉलेज तुम्हाला देणार आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचे तज्ज्ञ वकील असतील किंवा जे वकील साहेब असतील की ज्यांना जागेविषयी जास्त माहिती आहे, त्यांच्याकडून 100% जागा खरेदी करताना सल्ला घेतला पाहिजे. चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून घेतला पाहिजे. लक्षात घ्या, त्यांच्या फ्लेवरमधल्या एखाद्या वकिलाकडून घेतला तर अडचण येऊ शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं ही काळजी घेतली पाहिजे. मग काय बेसिक काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. एखादी जागा आहे, जागा मालक आहे, तर जागा मालकाने दुसऱ्याला डेव्हलप करण्यासाठी दिलेला आहे, विक्री करण्यासाठी दिलेला आहे. तर त्याच्यावर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. DAPA, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, म्हणजे त्या मालकाने, जागा मालकाने एखाद्याला डेव्हलप करण्यासाठी डेव्हलपर्सला किंवा त्या बिल्डर्सला जागा दिलेली असेल तर त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे आज झाले का बघा. त्या दोघांमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, PA, पॉवर ऑफ अटर्नी, पॉवर ऑफ अटर्नी त्यांना दिलेली आहे का. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय आणि DA म्हणजे काय, थोडक्यात बेसिकमध्ये सांगतो. DA, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, म्हणजे डेव्हलप करण्यासाठी दिलेला अधिकार, त्यातला कॉन्ट्रॅक्ट असेल, करार असेल, तो महत्त्वाचा आहे. आणि पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय की त्या व्यक्तीलाच ते जागा विक्री करण्यासाठी किंवा तिथं बांधकाम परवानगी घेण्यासाठी किंवा इतर ज्या काय शासकीय परवानगी असतील विक्रीच्या संदर्भात, बांधकाम परवानगी संदर्भात असते, बांधकाम संदर्भात, त्या सगळ्या त्यांना ते हाताळण्याचं, ते मिळवून देण्याचं काम दिलं असेल तर ते पॉवर ऑफ अटर्नी महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या. म्हणजे DAPA 2 गोष्टी. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बेसिक आहे, ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे, की आपण जी खरेदी करताय ते क्षेत्र डेव्हलपर्स हे ॲग्री क्षेत्र तुम्हाला ॲग्रीतूनच ॲग्रीकडे विकलं जाणार आहे का, नॉन म्हणजे येणेकडे विकलं जाणार आहे, येणे आहे ते तुम्हाला विकलं जाणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही खरेदी जी करताय जागा, ती येणे आहे किंवा येणे नाही, हे तुम्ही चेक केलं पाहिजे. त्यासाठी ती 7/12 असेल,
किंवा जे अभिलेख त्यांच्याकडे आहेत मालकीचे ते पुरावे चेक केले पाहिजे 3. आणि 4 तुम्ही काय केलं पाहिजे की बोर्ड लावले जातात, डेव्हलपरकडून जाहिरात केली जाते कलेक्टर येणे. मग ते कलेक्टर येणे त्याला अथॉरिटी दिली का कलेक्टर साहेबांनी येणे म्हणून कलेक्टरने त्यांना अथॉरिटी दिली का की कलेक्टर येणे असं त्यांच्याकडे कुठलं आहे का, कलेक्टरने त्यांना असं लिहायला दिलं की कलेक्टर येणे तुम्ही बोर्डवर लावा असं कुठलं पत्र आहे का, त्याचं दस्त किंवा पुरावा असेल तर ते घ्या. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं आहे की ते जाणवतं माझ्या अभ्यासातून की त्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं लोन आहे का, यासाठी पाठीमागचे काय दस्त आहेत, पाठीमागचे काय अभिलेख आहेत ते चेक करा. हे लक्षात घ्या. तुम्ही स्वतः त्या गोष्टीचं सर्च करा, तुमचा स्वतःचा सर्च रिपोर्ट तयार करा की ह्या सगळ्या गोष्टी आहेत का. आणि त्यानंतर डील करायच्या अगोदर तुम्ही त्या संबंधित जागेच्या बाबतीत संबंधित जागेचा अभ्यास असणाऱ्या वकिलाची तज्ज्ञ लोकांची अभ्यास करून त्यानंतर त्यांची विचारणा करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्ही ते डील करा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण तुम्ही आयुष्यभर कमवलेले पैसे, तुमचं स्वप्न असतं की आपलं एक छोटंसं घर असावं, त्यासाठी तुम्ही जागा घेता, त्यानंतर बांधकाम असेल, या परवानगीला पुढे अडचण येऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळं हे जागा मालक काय करतात की स्वतःला त्रास नको, स्वतःला 4 पैसे मिळावे म्हणून असे डेव्हलपर्समध्ये टाकायचे. ते ऑफिशियली म्हणजे कॉन्स्टिट्युशनली त्यांना अधिकार दिलेत का, कायद्याने त्यांना ते अधिकार पॉवर ऑफ दिले का, पॉवर ऑफ अटर्नी आहे का, डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे का, या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. त्याचबरोबर 5वं महत्वाचं आहे की 6वं महत्वाचं आहे की ती जी डेव्हलपिंग करणारी कंपनी आहे ती डीड करते किंवा डील करते ती कंपनी ऍक्च्युली रजिस्टर आहे का, त्याला ती अथॉरिटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण चेक केल्या पाहिजे. हेच या माध्यमातून सांगतो. आणि जरी कुणाला अजून त्याबद्दल काय वैयक्तिक माहिती पाहिजे असेल तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळे देता येत नाही. तुमची कागदपत्र तुम्ही जी जागा डेव्हलपमेंट केलेली घेत असाल तर त्या संदर्भात काय कागद असतील, तुम्हाला माझं मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा जे काय आपल्याला कायद्यानुसार मार्गदर्शन घ्यायचं असेल या संदर्भात जर बेसिक काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल की ऍक्च्युली काय केलं पाहिजे, काय चेक केलं पाहिजे, तर या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. म्हणजे अधिकृत म्हणून मार्गदर्शन नाही केलं जाणार, पण काय तुम्ही केलं पाहिजे आणि कुणाकडून सल्ला घेतला पाहिजे, कुठल्या व्यक्तीकडून तुम्ही त्याची माहिती घेतली पाहिजे त्या जागेची, ह्या संबंधित तुम्हाला 100% मार्गदर्शन केलं जाईल. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं काम माझ्या मार्फत केलं जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुणावरही नातेपुते शहरामध्ये कुणी जर अन्याय करण्याचा, बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा प्रयत्न करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर 100% त्या संदर्भात मी आवाज उठवणार आहे. त्यामुळे लोकांनी जागा घेताना काळजीपूर्वक घ्या, थोडा उशीर लागू द्या, काळजी करू नका, परंतु विनाकारण कुठल्याही डीलमध्ये गुंतवू नका जे बेकायदेशीर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपलं आयुष्यभर आपण ते पुंजीकरण तिथं केलेलं असतं, ते पैसे आपण जागेसाठी खरेदी करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ओके, माझा व्हॉट्सअप नंबर घ्या. काय अडचण असेल तर तुम्ही मला 100% नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, नातेपुते शहरामध्ये विकास करत असताना आपली फसवणूक होणे हाच उद्देश आणि हाच एक हेतू लक्षात ठेवून जनजागृतीच्या माध्यमातून आपल्याला जेवढं बेसिक सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सावध करतोय. त्या पद्धतीनं आपण डील करताना चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या, चांगल्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या आणि नंतरच तुम्ही डीलिंग करा, ही या माध्यमातून तुम्हाला माझी जाहीर आवाहन करतो, विनंती करतो. आणि माझा व्हॉट्सअप नंबर घ्या. काय अडचण असेल मला व्हॉट्सअप करा किंवा फोन करा किंवा मला प्रत्यक्ष आपल्या पालखी मैदाना शेजारी माझं ऑफिस आहे, त्या ऑफिसला तुम्ही येऊन भेट देऊ शकता. माझा नंबर घ्या 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. याला व्हॉट्सअप करा, कॉल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.